एखाद्या मुलाकडून म्हणजे त्याला रिलेशनमध्ये यायचं आहे किंवा त्याच्यासोबत तुझं लग्न होईल, तर काय अपेक्षा आहेत तुझ्या त्याच्याकडनं? म्हणजे कसा असायला पाहिजे तो? म्हणजे मी जी आहे आता, हां. ती एक्सेप्ट केलं पाहिजे त्यानी आणि जे माझं फॅशन आहे, तर त्याने सुद्धा फॉलो केलं पाहिजे, की करते त्यानी मला म्हणजे त्याच्यामागे त्याचा फुल सपोर्ट असला पाहिजे. हं. आणि बस लॉयल बस, अजून काहीच नको आहे मला. माझं असं नाही, की बाई सुंदरच पाहिजे हेच आहे असं नाही. अच्छा, लुक्सवर नाही जात तो. लुक्सवरती नाही, लॉयल असला पाहिजे ना. जिथे लॉयल्टी आणि ट्रस्टच नाही, तर रिलेशनशिपच कसलं? लॉयल्टी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ती ह्या जनरेशनमध्ये मिळूच शकत नाही मे बी. मग मग बिना लग्नाचा? काय माहिती, तो खूप पुढचा प्रश्न आहे. हां, खूप बट पुढचा स्टिल तू प्रश्न आहे. विचार हां. पण रिलेशनशिपमध्ये मग तू कसं ओळखायचं पण? आता बघ हा जो तुझा गेला तो पण आधी-आधी चांगलाच होता ना, हो. की खूप ऐकायचा, खूप गोष्टी करायचे तुम्ही सोबत. नाही हे इथंच जायचं आहे, नाही आपण इकडे नाही जायचं. बरोबर. खूप स्पेसिफिक म्हणजे चांगलंच वाटायचं ना ऑब्व्हियसली प्रत्येक हं. रिलेशनशिपमध्ये ते चांगलंच. चांगलंच वाटतं हं. स्टार्टिंगला. तर दुसरा पण येईल ते सेमच वाटेल ना मग कशी नको, माणसं मला कशी दुसरा नकोच आहे, नाही, बट मी नाही. हात वर केलेत. माणसं कशी ओळखायची? तू शिकलीस ना माणसं ओळखायला तर. माणसं आधी-आधी त्यांचे खोटे रंगच दाखवतात ना, बट नाही, नाही. नंतरला हां, कळतं खोटे रंग खरं कसं दाखवतात. हे आहे. खरी गोष्ट बोललीस तू. नंतरला कळतं, की बाबा हा एक्झॅक्टली असं नाहीये, तर असं आहे. पण सपोज कोणी आलं तर तू त्याला ओळखू शकतेस, की याचे इंटेन्शन काय आहेत? जर कोणी आलं तर असं. कळतात. म्हणजे एवढा एक्सपिरियन्स आणि मुलींना तर स्पेशली कळतंच. हं. की बघणाऱ्याच्या याच्यातूनच त्यांना कळतं, समजतं, कळतं. हो. की भाई हा काय विचार करत असेल. मग तर तू तर अजून लवकर ओळखशील ना, की काय इंटेन्शन आहेत, काय नाही. हो. मग मग तर तुला लॉयल भेटणार नाही. मग काय करशील? नको मग मला काहीच नकोय. माझे मम्मी-पप्पा बघतील ते चांगलं असेल. ऋतू तू तुझी आयडी खूप चांगली ग्रो केली आहेस आणि हं. होणारच ती ग्रो ऑब्व्हियसली. तुझं पोटेन्शियल पण दिसतंय त्याच्यात. जर मुलगी असो की मुलगा त्याला काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे. काहीतरी जसं तू बोललीस ना मला माझ्या आई-वडिलांचं नाव मोठं करायचं आहे, की हे ऋतुजाचे बाबा आहेत. हं. बरोबर. तर आताची जनरेशन कशी आहे खूप डिस्ट्रॅक्ट आहे. म्हणजे फोकस नाही ना असे फोकस डिस्ट्रॅक्ट. नाही. हां. मल्टिपल गोष्टी करत असतात. व्हिडिओ गेम लगेच मग इकडे मॅगी खातात. असं नाही का? हां. तर त्यांना जर पाहिजे आहे सक्सेस किंवा म्हण की काहीतरी अचीव्ह करायचं आहे त्यांच्या लाईफमध्ये तर त्यांना काय बोलशील तू? त्यांनी त्यांचं पॅशन फॉलो केलं पाहिजे. हं. जेवढं ते म्हणजे ज्यांना जे आवडतं त्याच्यामध्ये जर जास्त टाईम इन्व्हेस्ट केला, की ते जास्त लवकर मिळतं. हां. नाही माझ्या गोष्टींमध्ये असं झालंय. हां, ते एका याच्याने ती चांगली पण गोष्ट आहे. हां. माणसाला खूप सारा टाईम हे बघायला जातो की त्याला नेमकं आवडतं काय? काय? हो. तुला पण गेला हा टाईम? ते मी वेल डिफाईन्ड होते. मला आधीपासून आवडायचं सो हे रील्स मला वगैरे? हां. मी म्हटलं हं. ना TikTokच्या टायमिंगपासून मी करतीये. त्याच्यानंतर Instagram, हं, हं. YouTube चॅनल सुद्धा चालू करायचंय. हं. बट ते टाईम नाही मिळत तसा एवढा. हां, आता नाही जास्त वेळ नाही लागत खूप त्याला. करून घे चालू. व्लॉग्स करायला टाकायचे. पाहिजे. हां. मग असं टॉकेटिव्ह चालू पर्सन आहे आहेस ना तू. विचार. हो. म्हणजे बोलणारी आहेस ना. व्लॉग्स तर टाकू करू शकते शकते ना तेच. विचार चालू आहे पण बघू करता येईल अजून. व्लॉग्समध्ये. पण हां, ते व्लॉग्स टाकायला पाहिजेत किंवा YouTubeला म्हणजे कुठला चॅनल ओपन करणार होतीस तू तरी? माझं स्वतःचं अरे स्वतःचेच रे बाबा. पण म्हणजे निश कुठली पकडली असतीस? कुणी डान्सिंग करतात ना, नाही, नाही कोणी डान्सिंग रिव्ह्यू वगैरे देतात. नाही, ब्लॉगिंग्स वगैरेच. हां ना. स्वतःचेच. स्वतःचेच हं, व्लॉग्स हं, टाकायचे. हं. मी इकडे गेली, तिकडे गेली हे हो. असं. आमच्या कोकणात तर खूप जास्त जागा आहेत फिरायला. हां. व्लॉगर्स पण आहेत तिकडचे भरपूर. हं. समृद्धी पण माझ्या इकडे येऊन गेली होती. समृद्धी हां. टक्के. टक्के हो. हां, ती पण व्लॉग्स वगैरे बनवायची आधी. आता हं. पण बनवते शायद असं. मग ते तुला लॉयल मुलंच आवडतात बरोबर ना? मग आणि ते भेटणार नाहीत. ठीक आहे. तर खूप चांगली तरी माहिती दिलीस, की अ, मला म्हणजे लोकं बोलायचे, की तू त्यांनाच बोलवतोस, की ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत. पण हा पॉडकास्ट तुम्ही याच्यासाठी बघा, ब्रेकअपमधनं मूव्ह ऑन कसं व्हायचं. मूव्ह ऑनच नाही तर त्यामधनं स्वतःला स्वतःला कसं कसं आहे हो. घडवायचं. आजचं सेशन खरंच थोडा डिफरंट झाला आहे. मी जास्त बोललोय. मला असं वाटतंय. बोललो काय? नाही. नाही ना, सेम, सेम ना? सेम, सेम. तर मी याच्यासाठी बोललोय, की कुणी ह्या फील्डमध्ये नवीन आहे किंवा फ्रेशर्स आहे किंवा त्याच्या लाईफमध्ये डिफिकल्ट आहेत.
तर हा पॉडकास्ट तुम्ही ॲज अ थेरपी बघा, की यू विल लर्न समथिंग. हो खरंच. हाँ म्हणजे मला लिटरली फील झालं ते, हम्म. कि भाई सही हुआ है जो भी धीरे धीरे हुआ है, लेकिन झालंय, कि हो. जिसमें सीखने जैसी बहुत चीजें हैं, समझने जैसी बहुत चीजें हैं, ना कि बस एंटरटेनमेंट है आज के पॉडकास्ट में. खरंच. क्योंकि तुमच्यासारख्या खूप मुली असतील ना जे स्टार्टिंग फेजला असतील, कोणाचं असतील. ब्रेकअप असतं आणि हे सगळं चालूच असतं. ब्रेकअप असू दे, काही असू दे, पण जे पाहिजे आहे ते पाहिजेच आहे. पाहिजेच आहे, हो ठीक आहे. खरंच. तर माझा नेहमी हा प्रश्न असतो ऋतू, की हा तुझा पहिला पॉडकास्ट आहे, इट्स गुड थिंग फॉर अस, की तुला इथं येऊन कसं वाटलं आणि लोकांनी या पॉडकास्टमध्ये यायला पाहिजे आणि काय यायला पाहिजे? मला तर खूप छान वाटलं. म्हणजे हम्म. माझा एकदम गुड एक्सपिरियन्स होता इथे येऊन वगैरे, आणि स्वतःच्या गोष्टी सांगण्याचा अजून हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, की म्हणजे आपल्याला अजून लोकं कसे ओळखतील हे सगळं. आणि आपली हा थांब, बिहाइंड दी फक्त 1 मिनिट हा. येस. आणि खूपदा काय होते, आपण लोकांना ऑब्झर्व करतो, पण ह्या ठिकाणी येऊन आपण स्वतःला ऑब्झर्व करतो. ही खरंच, गोष्ट आहे, खरंच. की आपण त्या पण गोष्टी आठवतो ज्या आपण कधी विचार पण नाही विचार केले. पण नाही करत. बरोबर ना? अशा गोष्टी पण बाहेर आल्या आज हो, काही-काही. आलं. कंटिन्यू आता सांग, की काय यायला पाहिजे आणि तुला कसं वाटलं असं? मला छानच वाटलं, का माझ्यासाठी खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता इकडे येऊन वगैरे, आणि अजून स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो आपण इथे येऊन, ही मेन गोष्ट आहे. आणि आपल्यासोबत जे घडलंय, आपण कसं मूव्ह ऑन केलंय, आपल्या लाईफमधल्या बॅक स्टोरीच्या कोणाला माहीत नसतात, ते इथे येऊन कळतं सर्वांनाच. की रील्समध्ये हॅप्पी दिसणारी मुलगी ॲक्च्युअलमध्ये कसं, ॲक्चुअलमध्ये काय आहे, किती टू फेस आहेत वेगळे वेगळे. आणि किती मेंटेन ठेवावं लागतं स्वतःला. लोकांना दाखवून चालत नाही. खरंच. बरोबर ना? आणि यायला पाहिजे लोकांनी इथं. यायला पाहिजे, खरंच यायला पाहिजे. आणि एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स एकदम अलग ही लेवल का था. ऑसम. ऑसम लेवल का था एक्सपिरियन्स. हो. हा माझ्यासाठी पण चांगला एक्सपिरियन्स होता, की कारण की मी थांबून थांबून विचार करून मला बोलावं लागलं आज. कारण की गेस्टला आम्ही इन्व्हॉल्व करायचं ट्राय करतो. हम्म. तू पण इन्व्हॉल्व होतीसच, असं नाही की नव्हतीच, पण हां, तुझ्यासाठी एक्सपिरियन्स नवीन होता. नवीन होता. हो. आणि ह्याच्यासाठी मी तुला जास्त रूम दिली, कारण की असं खूप प्रसंग येतील तुझ्या लाईफमध्ये की तुला इन फ्रंट येऊन बोलावं लागेल. हम्म. आणि चल ठीक आहे यार, मी तर आज नाही उद्या तर मला पण भेटतीलच पैसे. पैसे चालू झाले आहेत. पण मी असं विचार करतो की जो आला माझ्या इथं, त्याचा एक्सपिरियन्स चांगला जावा. त्यानं नंतर त्याच्या जीवनात किती असे प्रसंग येऊ दे, तो नेहमी कॉन्फिडंट राहावा. कॉन्फिडन्स आहे. हो. तर मी असा विचार करतोय, म्हणजे मला असं वाटतंय की मी त्याच्यात थोडंफार केलंय मी आज व्यवस्थित. केलंच, खरंच हां. केलं. हो. तर थँक यू सो मच ऋतू. आपण भेटू पुन्हा एकदा तुझे हो. 500K झाल्यानंतर. थँक यू सो मच.